हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसात काही ठराविक झाडांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, विशेषतः मनी प्लांटसारखी जी झाडं। तर आता तुम्ही पाहत असाल माझ्याकडे असलेलं हे जे मनी प्लांट पूर्वी कुंडीत असं पूर्ण डेरेदार असं खूप बुशी होतं, परंतु आता जसा उन्हाळा सुरू झाला आहे तर त्याची पानं बरीचशी पिवळी होऊन गळून गेलेत आणि असं थोडंसंच हे सगळ्या काड्या आणि थोडीशी पानं उरलेली आहेत। तर आता याला कितीही केलं तरी ह्याची ग्रोथ काय पहिल्यासारखी होणार नाही, कारण जी सुरुवातीची पानं आहेत तर ती सगळी पडलेली आहेत आणि जी नवीन पानं येत आहेत तर ती पण अशी थोडीशी कीड लागलेली किंवा वाकडी तिकडी अशी पानं येत आहेत। तर यावरती आज आपण छान उपाय बघणार आहोत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं असं मनी प्लॅन्टचं कंडिशन झालेलीच असेल, तर त्यावरती मी छान तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहेत। तर आता हे जे माझ्याकडे असलेलं मनी प्लांट, तर हे एक आहे आणि दुसरं एक जे ब्रोकन हार्टमध्ये प्रकार येतो त्यातही सेम कंडिशन आहे। तर तुम्ही पाहू शकता बरीचशी अशी लांब काडी आहे, नंतर सुरुवातीला थोडीशी 2-3 पानं आहेत। आता हा प्लांट पण माझं खूप सुंदर होता, असा भरगच्च डेरेदार भरलेलं हे प्लांट होतं, परंतु उन्हाळ्यात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेची कंडिशन झाली आहेत। तर आता यावरती पण आपण आज काम करणार आहोत, याला कसं आपल्याला छान ग्रो करता येईल ते बघणार आहोत। तर आता काय करायचं, आपल्याला ही जी अशी झाडं असतात की ज्याची पानं पडलेली आहेत तर त्या तशा सगळ्या फांद्या ज्या आहेत तर त्या आपण कट करून घेणार आहोत, कारण ह्या फांद्यांना तुम्ही किती असं ठेवलं तरी ज्याची मुळापासूनच पानं नाही आहेत तिथं परत पानं येत नाहीत आणि जी सुरुवातीला पानं येतात तर ती पण अशी काही चांगल्या क्वालिटीची येत नाहीत। म्हणून याला ग्रो करण्यासाठी याला आपण पूर्ण जे कुंडीतल्या मातीपासून कट करून घेणार आहोत। ह्या जेवढ्या त्याच्या वेली आहेत तर त्या कट करायच्यात। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता मी ही अशी जी एक वेल आहे त्यातली कट करून घेतलीत, ज्याला खूप कमी पानं आहेत, तर अशा वेली मी सगळ्या काढून घेणार आहे। मनी प्लांट छान असा ग्रो कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तोही नक्की पहा। आणि किंवा नर्सरीतनं तुम्ही कधी रोपं आणणार असाल तर ती कशी निवडायची, तर यावरती पण माझा एक छान व्हिडिओ आहे, तर तोही तुम्ही पाहू शकता। तर हे अशा पद्धतीने आपण सगळ्या ज्या वेली आपल्याला काढायच्या आहेत तर त्या काढून घेणार आहोत। आणि आता हे जे माझं मेन मनी प्लांट आहे तर त्यालाही मी या सगळ्याच कट करून घेणार आहे, कारण असं ठेवण्यात त्याचं काहीच अर्थ नाही, तो व्यवस्थित होणारच नाही आहे। म्हणून जेवढं आता हे पानं आहेत तर त्यावरतीच आपल्याला आता वर्क करायचं आहे। आता कट करताना आपली जी काही मुळे असतील किंवा कुंडीमध्ये जे आहेत तर आपल्याला ते काढायचं नाही आहे, ते तसंच ठेवायचं आहे। फक्त जेवढ्या आपल्या ह्या ज्या वेली आहेत ज्या डॅमेज झालेल्या आहेत तर तेवढ्या घ्यायच्या। आता मागच्या आठवड्यातही मी असंच ह्या दुसऱ्या कुंडीतलं माझं मनी प्लांट कट केलता, तर तुम्ही पाहू शकता की कट केल्यानंतर असे छोटे छोटे छान नवीन पानं यायला सुरुवात झाली आहेत आणि आपण त्याच्या न वाढणाऱ्या वेलीस ठेवल्या तर नवीन ग्रोथ ही कुठल्याच झाडात होत नाही। म्हणून अशी झाडांची कंडिशन झाली असेल तर त्याचं पहिलं तुम्ही कटिंग करत जा। तर आता काय करायचं, ह्या ज्या आपल्या वेली आहेत तर त्यातनं आपल्याला जी काही चांगली हेल्दी पानं असतील तर ती घ्यायची। आता ती कशी घ्यायची की जी पानाच्या कडेने जिथं तुम्ही पाहू शकता असं छोटंसं रूट आलेलं असतं, तर तेवढं आपल्याला तो पोर्शन घ्यायचा आहे, बाकीची काडी जी आहे ती कट करून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही अशी पानं कट करून घ्यायचे आणि ही इतकी सुंदर अशी पाण्यात ग्रो होतात आणि त्यानंतर त्याला छान अशी मुळं फुटतात आणि मग तुम्ही कुंडीत लावून मस्त असं डेरेदार बुशी मनी प्लांटचं रोप तयार करू शकता। तर आता आपण ह्या वेलीमधले सगळे जी चांगल्या कंडिशनमध्ये असलेली पानं घेतली आहेत त्याला एकत्र करायचं, दोऱ्याने बांधा किंवा नाही बांधलं तरीही चालेल। आणि ही जी पानं आहेत तर ती आपल्याला एका स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकची जी काही बरणी असेल तर त्यात ठेवायचे। शक्यतो तुम्ही इथं अशी स्टीलची किंवा पत्र्याची वगैरे भांडे वापरू नका, कारण त्यात एवढी ग्रोथ चांगली होत नाही, मुळे थोडे सडू लागतात, असा माझा अनुभव आला आहे।
म्हणून तुम्ही काचेच्या नाही तर प्लास्टिकच्या बरणीत अशी ही पानं रूटिंगसाठी ठेवून द्या। आता ह्याच पानांना साधारण 5 ते 6 दिवसानंतर खूप सुंदर असे खाली मुळं तयार होतात। आता त्याच पद्धतीने आपण हे जी ब्रोकन हार्टची जी वेली काढली आहे तर त्यालाही कट करून घेणार आहोत। फक्त घेताना काय काळजी घ्यायची की जी काही अशी चांगली हेल्दी पानं असतील तर ती घ्यायची, म्हणजे ती छान ग्रो होतात, त्याला छान मुळं चांगले फुटतात, नवीन पानंही येतात। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही चांगल्या कंडिशनमधली पानं घ्यायची आणि सेम याला पण आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। फक्त काय करायचं 4-5 दिवसांनी पाणी याचं चेंज करत राहायचं। आता गेल्या आठवड्यात मी तुम्हाला दाखवलं मी एका कुंडीतलं कट केलेले होते, तर तीच ही पानं आहेत। तर लास्ट संडेलाच मी हे कट केलेले होते आणि तुम्ही पाहू शकता की अगदी 6 ते 7 दिवसात इतकी सुंदर अशी याला मुळं आलेली आहेत आणि त्याचबरोबर छोटी छोटी नवीन पानंही फुटलेली आहेत। आता हे एकदम आपल्याला कुंडीत लावण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता एक अगदी खराब झालेलीच वेल म्हणा त्यापासून आपल्याला इथं मनी प्लॅन्टची बघा तुम्ही किती सुंदर रोपं तयार झालेली आहेत। एकच छोटं पान होतं परंतु त्यालाही आता नवीन कोंब येत आहेत, नवीन पालवी फुटत आहेत। ते अशा पद्धतीने तुम्ही छान असं सोप्या मेथडनी घरच्या घरी मनी प्लॅन्ट खूप सुंदर ग्रो करू शकता। आता मागील एका व्हिडिओमध्ये मी असं 4-5 पानंच ठेवलेली होती, परंतु त्याला आता झाले असतील 1 ते 2 महिने। तर 2 महिन्यांनंतर तुम्ही पाहू शकता की हे इतकं सुंदर झालं आहे, त्याला भरपूर मुळं फुटलेत, छान वेली फुटल्यात। सेम मी असंच जे आपलं मापायचं माप असतं तर त्यातही ठेवले होते, तर त्यातही खूप सुंदर मुळं आणि खूप सुंदर अशी ही पानं फुटलेली आहेत। तर मला आता याला शिफ्ट करायचं आहे मोठ्या कुंड्यांमध्ये, परंतु राहून गेलं तसंच। परंतु पहा तुम्ही की पाण्यात पण खूप सुंदर असे हे ग्रो करतात। आणि ह्या कुंडीत पण मी पानं लावलेली त्या लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, अगदी 4 ते 5 पानंच मी लावले ते डेस्कवरती ठेवण्यासाठी ॲक्च्युली मी ही कुंडी तयार केलेली होती। तर पाहू शकता तुम्ही की इतकं सुंदर असं हे मनी प्लॅन्ट ग्रो केलं आहे। तुम्ही नर्सरीत घ्यायला गेलात तर हे अशा पद्धतीचे प्लॅन्ट्स खूप महाग मिळतात, परंतु घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने हे तयार करू शकता। आणि अगदी मरायला आलेलं मनी प्लॅन्टचं तुमचं रोप असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने सेव्ह करू शकता, छान ग्रो करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा। थँक्यू।